नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या काही लेक्चरपासून आपण पाहत आहोत की पार्ट ऑफ स्पीचमध्ये एक पॉईंट आहे, त्याचं नाव आहे व्हर. आता व्हर म्हणजे नेमकं काय, तर व्हर म्हणजे क्रियापद. आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. एखाद्या वाक्यामध्ये येणारा क्रियावाचक शब्द म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, व्हर. मग क्रियावाचक शब्द, क्रिया दाखवणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो ट्रान्झिटिव्ह व्हर. मग लक्षात घ्या मित्रांनो, या व्हरचे एकूण 6 टाईप आहेत. त्याच्यामध्ये एक आहे ट्रान्झिटिव्ह व्हर, दुसरा आहे इनट्रान्झिटिव्ह व्हर, 3 नंबर आहे रेग्युलर व्हर, 4 नंबर इरेग्युलर व्हर, 5वा टाईप आहे मेन व्हर आणि 6 नंबरचा टाईप आहे ऑक्झिलरी व्हर. मग मित्रांनो, या 6 टाईप पैकी आपण गेल्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे ट्रान्झिटिव्ह व्हर म्हणजे सकर्मक क्रियापद. एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेलं असेल, तर त्याच्या अगोदर येणाऱ्या क्रियापदाला आपण काय म्हणतो, सकर्मक क्रियापद. त्याचे एक्झाम्पल पण आपण पाहिलेत. आता बघा मित्रांनो, दुसरा एक टाईप आहे, त्याचं नाव आहे इनट्रान्झिटिव्ह व्हर. मित्रांनो पहा, इनट्रान्झिटिव्ह व्हर म्हणजे अकर्मक क्रियापद. तुम्ही तुमच्या आता वहीमध्ये नाव टाका, इनट्रान्झिटिव्ह व्हर. तुम्ही तुमच्या हातामध्ये वही ठेवा, पेन घ्या आणि वहीमध्ये नाव टाकायचं इनट्रान्झिटिव्ह व्हर म्हणजे अकर्मक क्रियापद. आणि याची जी व्याख्या आहे, ती सुद्धा मी लिहिलेली आहे खाली मराठीमध्ये. तुम्ही ती व्याख्या सुद्धा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. पहा, ती व्याख्या अशी आहे: ज्या वाक्यामध्ये कर्म आलेले नाही, अशा वाक्यामध्ये येणाऱ्या मुख्य क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. ज्या वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही म्हणजेच ऑब्जेक्ट, विदाउट ऑब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स इज कॉल्ड एज that type of the verb called in the form of intransitive verb. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आलेलं नाही, आणि ऑब्जेक्ट आलेलं नाही म्हणल्यानंतर त्या वाक्यामध्ये येणाऱ्या मुख्य क्रियापदाला आपण म्हणणार इनट्रान्झिटिव्ह वर्ब किंवा अकर्मक क्रियापद. मग तुम्ही व्याख्या पण लिहून घ्या तुम्ही मराठीमध्ये. ज्या वाक्यामध्ये कर्म आलेले नाही अशा वाक्यामध्ये येणाऱ्या मुख्य क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. आता याचे काही एक्झाम्पल आता आपण पाहूया. तर एक्झाम्पल नंबर फर्स्ट तुम्हाला मी देणार आहे तपल्यावरती, पाहू आपण. पहा आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट. मी आता समजलं वाक्यामध्ये आय हॅव गॉन, GONE, गॉन टू पुणे. आता बघा, या वाक्यामध्ये सेंटेन्स पॅटर्न आय वाक्यातला सब्जेक्ट, हॅव वाक्यातलं हेल्पिंग वर्ब, गॉन हा शब्द वाक्यामध्ये विक्री फॉर्म आहे आणि टू पुणे हा शब्द वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आलेला आहे, कॉम्प्लिमेंट. मग या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ काय होईल? आय हॅव गॉन टू पुणे म्हणजे नेमकं काय? आता मी पुण्याला गेलेलो आहे. मग आपण आतापर्यंत पाहिलंय ट्रान्झिटिव्ह व्हर आणि आता पाहतोय आपण इनट्रान्झिटिव्ह व्हर. मग इथं येणारा टू पुणे हा जो भाग आहे ना, त्याला मी काय म्हटलंय? कॉम्प्लिमेंट असं म्हटलंय. इथं टू पुणे या शब्दाला मी म्हटले कॉम्प्लिमेंट. मग या ठिकाणी याला कॉम्प्लिमेंट का म्हणायचं, याला ऑब्जेक्ट का नाही म्हणायचं, असा या ठिकाणी प्रश्न निर्माण होईल. मग आता मराठीमध्ये बघा, आता मराठीमध्ये वाक्याचा अर्थ काय तयार होतोय? मी पुण्याला गेलेलो आहे.
मग मी पुण्याला गेलेलो आहे. मग टू पुणे या शब्दावर WH चं वाक्य कुठलं तयार होईल? जर WH चं वाक्य टू पुणे यावरती जर व्हॉट या प्रश्नाचं टू पुणेवरती वाक्य बनत असेल तर टू पुणेला काय म्हणायचं? ऑब्जेक्ट म्हणायचं. आणि जर टू पुणे या भागावरती व्हॉट म्हणजे काय असा प्रश्न विचारता येत नसेल, म्हणजे व्हॉटचं वाक्य टू पुणेवर बनत नसेल, तर टू पुणेला आपण म्हणणार कॉम्प्लिमेंट. मग आता पाहूया टू पुणेवर WH क्वेश्चन काय तयार होतोय तो आता आपण पाहूया. WH क्वेश्चन आपण पाहूया आधी आणि मग बाकीचं वाक्य पाहू. मी पुण्याला गेलेलो आहे. मी काय गेलेलो आहे आपल्याला असं म्हणता येईल का मी कोठे गेलेलो आहे आपल्याला असं म्हणता येईल? मग मी काय गेलेलो आहे असं जर म्हणता येत असेल तर टू पुणे ऑब्जेक्ट, आणि मी कोठे गेलेलो आहे असं जर योग्य असेल तर टू पुणे कॉम्प्लिमेंट. मग या ठिकाणी काय असं नाही तर कोठे असा आपल्याला प्रश्न बनवावा लागेल. म्हणजे कोठे या शब्दाला आपण काय म्हणणार इंग्रजीमध्ये? हिअर. हिअरच्या पुढं आता आपल्याला वाक्य बनवायचंय. आपण अगोदर घेणार हेल्पिंग वर्ड. हिअरच्या पुढं आपण काय घेतलं वाक्यामध्ये? हॅव. त्यानंतर आपण घेणार सब्जेक्ट वाक्यामधला आय आणि पुढे राहिलेला शब्द आहे गॉन आणि क्वेश्चन मार्क. कारण लक्षात घ्या मित्रांनो, WH चा प्रश्न बनवायचा असेल तर त्या शब्दावर बद्दल येणारा कुठला WH चा शब्द आहे तो आपण अगोदर वाक्यामध्ये घेणार. त्यानंतर फिअर घेतल्यानंतर WH चा शब्द वाक्यामध्ये घेतल्यानंतर त्याच्या पुढं घ्यावं लागतं हेल्पिंग वर्ब. मग जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर ते आपण त्या WH च्या शब्दापुढे वापरणार, आणि जर वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर आपल्याला मात्र डू, डज किंवा डिडचं सहाय्य घ्यावं लागतं. मग या वाक्यामध्ये हॅव हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे. म्हणून आपण काय म्हणलं? फिअर हॅव. काय म्हणलं आपण? फिअर हॅव. आणि राहिलेला भाग आय गॉन आणि क्वेश्चन मार्क, इथं मात्र टू पुणे आपल्याला घेता येणार नाही आणि वाक्याचा अर्थ तयार होईल मी कोठे गेलेलो आहे. आता अर्थपूर्ण वाक्य बनलं. आपण WH चं वाक्य बनवण्याचा उद्देश काय आहे बघा. आता जर या ठिकाणी व्हॉटचं वाक्य बनलं असतं तर त्या ठिकाणी टू पुणे हा भाग काय असता? ऑब्जेक्ट. आणि मग त्या शब्दाच्या पाठीमागे येणारं क्रियापद हे झालं असतं ट्रान्झिटिव्ह वर्ब. पण इथं व्हॉटचा प्रश्न त्या शेवटच्या भागावर बनत नाही, म्हणून त्या शेवटच्या भागाला आपण काय म्हटलं? कॉम्प्लिमेंट. आणि कॉम्प्लिमेंट म्हणल्यामुळं कॉम्प्लिमेंटला आपण काय म्हणणार? कर्म नाही म्हणणार. कॉम्प्लिमेंटचा मराठीमध्ये अर्थ आहे पूरक भाग किंवा पूरक वाक्यांश आपण असं म्हणणार. मग कॉम्प्लिमेंट वाक्यामध्ये आहे, कर्म वाक्यामध्ये नाही. म्हणजेच वाक्य कसं आलंय? अकर्मक क्रियापद वाक्यामध्ये आलंय, म्हणून त्या वाक्यामध्ये येणाऱ्या क्रियापदाला गॉन या शब्दाला आपण काय म्हणणार? अकर्मक क्रियापद आपण असं म्हणणार. मग तुम्ही या ठिकाणी लिहून घ्यायचं परीक्षेमध्ये. आपण असं म्हणणार या ठिकाणी गॉन, GONE, गॉन हा शब्द आहे अकर्मक क्रियापद. त्याला पुन्हा इंट्रान्झिटिव्ह INTRANSITIVE इंट्रान्झिटिव्ह वर्ब आपण असं म्हणणार गॉन या शब्दाला. इंट्रान्झिटिव्ह वर्ब कशामुळे इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हटलंय? व्हॉट इज द एक्झॅक्टली रिझन ऑफ द बिहाइंड इट? So we can say that sometime the verb is called as the transitive verb, and we can say that sometime the verb is called as intransitive verb. मग कधी कधी ट्रान्झिटिव्ह म्हणलंय, कधी कधी इंट्रान्झिटिव्ह म्हणायचं. कशामुळं हा फरक पडला? तर हा फरक पडला वाक्यामध्ये येणारा कॉम्प्लिमेंटरी पार्ट का ऑब्जेक्टिव्ह पार्ट.
जर ऑब्जेक्ट वाक्यामध्ये असतं तर पाठीमागे येणारं क्रियापद ट्रान्झिटिव्ह व्हर्ब झालं असतं, आणि जर कॉम्प्लिमेंट वाक्यामध्ये आलेलं असेल तर पाठीमागे येणारं क्रियापद कसं झालं, इन ट्रान्झिटिव्ह व्हर्ब झालं. आता आपण पाहूया एक्झाम्पल नंबर 2. आता बघा दुसरं एक्झाम्पल पाहू आपण. दुसरं एक्झाम्पल आता असं म्हणलं मी, पहा, रामू वर्क्स, WORKS, रामू वर्क्स इन द गार्डन. रामू वर्क्स इन द गार्डन. रामू आता हा जो शब्द आहे तो वाक्यातला सब्जेक्ट, वर्क्स हा जो शब्द आहे तो V1, आणि इन द गार्डन याला आपण काय म्हटलं, कॉम्प्लिमेंटरी पार्ट आपण असं म्हटलं. आता बघा पुढचे जे वाक्य आहे, रामू वर्क्स इन द गार्डन. रामू वर्क्स इन द गार्डन या वाक्यामध्ये इन द गार्डन हा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार, बागेमध्ये. रामू बागेमध्ये काम करतो. आता बघा बागेमध्ये हा जो भाग आहे याच्यावरती डब्ल्यूचं वाक्य काय तयार होईल, हा महत्वाचा प्रश्न आहे. मग मराठीमध्ये पहा बरं, रामू बागेमध्ये काम करतो हे वाक्य आहे. मग याच्यावरती आपण 2 वाक्य बनवू. बघा कुठलं योग्य आहे, रामू कोठे काम करतो, उत्तर बागेमध्ये, बरोबर आहे का. बघा, रामू काय काम करतो, उत्तर बागेमध्ये आहे का. बघा, मग रामू कोठे काम करतो आणि रामू काय काम करतो, या 2 वाक्यापैकी योग्य वाक्य कुठलं असणार आहे, रामू कोठे काम करतो. मग रामू कोठे काम करतो म्हणल्यानंतर उत्तर सरळ मिळते की रामू बागेमध्ये काम करतो. मग या ठिकाणी कोठे या शब्दाचं वाक्य बनतंय, म्हणजेच या ठिकाणी फिअर या शब्दाचं वाक्य बनतंय. व्हॉट या शब्दाचं वाक्य बनत नाही. म्हणजेच इन द गार्डन हा जो भाग आहे तो मात्र वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. काय असणार आहे, तो कॉम्प्लिमेंट असणार आहे. मग आता बघा आपण वाक्य तयार करू. या ठिकाणी डब्ल्यू क्वेश्चन काय तयार होईल बघा. आता डब्ल्यू क्वेश्चन आता मी असं म्हणणार आहे, WHEI, फिअर. आता तुम्हाला माहित आहे इथं पण आपण वियरचं वाक्य घेतलं होतं, पण या ठिकाणी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलं होतं म्हणून आपण हॅव वाक्यामध्ये ठेवलं. म्हणजे फिअर हेल्पिंग वर्ब आले म्हणून हॅव, आणि आय गॉन आपण असं वाक्य केलं होतं. आणि ज्याच्यावरती डब्ल्यूचं वाक्य बनवायचे त्याला मात्र वाक्यामध्ये घ्यायचा नाही, असा नियमच आहे. पण या ठिकाणी वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. मग वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसल्यानंतर आता कुठलं हेल्पिंग वर्ब घ्यायचं, तर आपण घेणार वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब डू, डज किंवा डीड. पण डू, डज आणि डीडला सुद्धा काही नियम आहेत, काही मर्यादा आहेत. वाक्यामध्ये येणारं क्रियापद बघा, आता मी काय बोलतोय. वाक्यामध्ये येणारं क्रियापद जर V1 असेल, V1, तर डू किंवा डज घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये पण क्रियापदाला जर यस प्रत्यय लावलेला असेल तर डज घ्यायचं, अन्यथा डू वाक्यामध्ये घ्यायचं. आता हा झाला डू आणि डजचा नियम. आता जर वाक्यामध्ये इथं येणारं क्रियापद V2 फॉर्म असतं, पास्ट टेन्स फॉर्म असतं V2 फॉर्म, तर आपण या ठिकाणी घेतलं असतं वाक्यामध्ये डिड. आता आपण V1 वाक्यामध्ये आहे, डू किंवा डजचा विषय आता आपण डोक्यामध्ये घेऊया, आणि डज किंवा घ्यायचं असतं तर इथं लावला यस. अशा कंडिशन मध्ये आपण काय घेणार वाक्यामध्ये, डज. फिअर डज, अतिशय सोपा भाग आहे. फिअर डज. आता सुरुवातीला येणारा सब्जेक्ट रामू, फिअर डज रामू. इथं येणारा वर्कचा फक्त यस आपण काढणार आणि वर्क वाक्यामध्ये ठेवणार. फिअर डज रामू वर्क आणि क्वेश्चन मार्क. फिअर डज रामू वर्क. आता वर्कचा यस प्रत्यय आपण काढलाय कारण डज वाक्यामध्ये आलंय. डज वाक्यामध्ये आल्यानंतर असा यस किंवा यस पाठीमागं क्रियापदाला लावायचा नाही. मग फिअर डज रामू वर्क.
रामू कोठे काम करतो? आता त्याचं उत्तर काय असणार आहे? रामू बागेमध्ये काम करतो. रामू वर्क्स इन द गार्डन. मग आपण या डब्ल्यूच्या प्रश्नाला का तयार केलं? कारण इथं प्रश्न म्हणलाय व्हेअरचा म्हणजे टू पुणे कॉम्प्लिमेंट. इथं प्रश्न म्हणलाय व्हेअरचा म्हणजे टू पुणे कॉम्प्लिमेंट. म्हणून इथे येणारा गॉन हा शब्द कसा आला? अकर्मक क्रियापद इंट्रान्सिटिव्ह वर्ब. इथं पण व्हेअरचं वाक्य बनलंय. लक्षात घ्या मित्रांनो, फक्त व्हॉटचं वाक्य बनलं नाही. फक्त हुमचं वाक्य जर बनत नसेल, बघा व्हॉट आणि हुमचं वाक्य बनलं की शेवटला येणारा शब्द काय असतो? ऑब्जेक्ट. आणि व्हॉट आणि हुम सोडता, व्हॉट आणि हुम सोडता फाय असेल, विच असेल, व्हेअर असेल, हुम असेल, हुज असेल, याप्रमाणे हाऊ असेल, कुठलंही वेगळं वाक्य बनवून द्या, पाठीमागे येणारा भाग ऑब्जेक्ट नसतो. मग इथं व्हेअरचं वाक्य बनलंय ना, व्हेअरचं वाक्य इन द गार्डन वर बनलंय, म्हणून इन द गार्डन हा भाग कसा असणार आहे? कॉम्प्लिमेंट. आणि इन द गार्डन कॉम्प्लिमेंट असल्यामुळं पाठीमागे येणारं वर्ब कसं आलं? ते इंट्रान्सिटिव्ह वर्ब अकर्मक क्रियापदाला वाक्यामध्ये. आता पाहूया मित्रांनो, या दोन वाक्याप्रमाणे आपण अजून एक तिसरं वाक्य तयार करून पाहू कसं वाक्य होतंय ते, आणि तुम्हाला त्याचं आन्सर सांगता आलं पाहिजे. कसं आपण वाक्य बनवतोय त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे. अतिशय सिंपल एक आपण आता वाक्य घेऊया आणि पाहूया किती मुलांना हे वाक्य जमतंय ते. आता पहा, मी चौथं वाक्य असं घेतलं. ही स्टडीड, STUDIED, ही स्टडीड टू पास द एग्जाम. आता या वाक्यामध्ये ही हा वाक्यातला सब्जेक्ट, स्टडीड हा शब्द वाक्यामध्ये रिलेटिव्ह फॉर्म, आणि टू पास द एक्झाम वाक्यामधलं कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट मी आता असं म्हणणार आहे, कॉम्प्लिमेंट आहे ते. मग कशामुळं? व्हॉट इज द एक्झॅक्टली कॉज ऑफ द बिहाइंड इट? सो वी कॅन से दॅट टू पास द एक्झाम is called as complementary part of the sentence. It is not object. If it is called object, the part is here studied is in the form of transitive form. जर या ठिकाणी टू पास द एक्झामचा जर भाग ऑब्जेक्ट असता, ऑब्जेक्ट, तर स्टडीड हा शब्द आला असता ट्रान्सिटिव्ह फॉर्म मध्ये. आणि टू पास द एक्झाम हा शब्द कॉम्प्लिमेंट आहे, कॉम्प्लिमेंट म्हणून स्टडीड हा शब्द कसा आला? इन ट्रान्सिटिव्ह फॉर्म. मग याचा मराठीमध्ये अभ्यास अर्थ काय होईल? ही स्टडीड त्याने अभ्यास केला. टू पास द एक्झाम त्याने परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास केला. त्याने अभ्यास केलाय. कशासाठी केलाय? का केला अभ्यास? परीक्षा पास होण्यासाठी. त्याने अभ्यास का केला? म्हणजे का म्हणजे प्रश्न बनतोय व्हायचा व्हाय. मग इथं वाक्य बनतंय डब्ल्यू सिच्युएशन मध्ये. इथं वाक्य बनणार आहे व्हाय. आता स्टडीड हा शब्द व्ही2 फॉर्म आहे म्हणून वाक्यामध्ये डिड, व्हाय डिड ही. आता स्टडीड हा जो शब्द आहे स्टडीड, याचं आपण आता V1 फॉर्म करणार, तो आहे स्टडी आणि क्वेश्चन मार्क. मग इथं व्हाय डिड ही स्टडी असं वाक्य तयार होते, म्हणजे व्हॉटचं वाक्य बनत नाही, म्हणून त्या भागाला म्हटलं कॉम्प्लिमेंट. आणि पाठीमागे येणाऱ्या क्रियापदाला आपण काय म्हटलं? इन ट्रान्सिटिव्ह वर्ब. पाठीमागे येणाऱ्या क्रियापदाला आपण काय म्हटलं? इन ट्रान्सिटिव्ह वर्ब आपण असं म्हटलंय. आता बघा, मग स्टडीड हा शब्द काय असणार आहे? STUDIED, स्टडीड हा या शब्दाला आपण म्हणणार इन ट्रान्सिटिव्ह. आता इन ट्रान्सिटिव्ह वर्ब आपल्याला असं म्हणणार याप्रमाणे. आता बघा, आता मित्रांनो अतिशय सोपा भाग आहे. पाठीमागे येणाऱ्या भागावरती जर व्हॉटचा प्रश्न बनला की त्या भागाला म्हणायचं ऑब्जेक्ट,
आणि त्याच्या पाठीमागे येणाऱ्या क्रियापदाला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि पाठीमागे येणाऱ्या भागावर जर प्रश्न व्हाटचा बनला नाही तर त्या भागाला म्हणायचं कॉम्प्लिमेंट आणि त्याच्या अगोदर येणाऱ्या क्रियापदाला म्हणायचं इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आता बघा मित्रांनो, 5वं एक्झाम्पल मी तुम्हाला देणार आहे होमवर्कसाठी. तुम्ही ते सोडवायचं आहे. आता मी असं म्हणलं माया, ओके, माया गोज. आता वाक्य अतिशय सिंपल आहे. माया गोज टू विलेज. आता बघा, माया हा जो शब्द आहे तो वाक्यामध्ये सब्जेक्ट, गोज वाक्यामधला V1, तो विलेज हा शब्द कॉम्प्लिमेंट आहे. माया गावाला जाते किंवा माया एका खेड्याला जाते. मग माया या पुढे येणारा जो गोज हा शब्द आहे, गोज, त्याला ES लावलेला आहे. म्हणजे तुम्हाला डब्ल्यूच्या प्रश्नामध्ये तुम्हाला डज हा शब्द वाक्यामध्ये वापरावा लागेल. टू विलेज म्हणजे कोठे, माया कोठे जाते असा प्रश्न आहे. कोठे म्हणजे फिअरचं वाक्य तयार होईल, विअर. आणि विअर या शब्दाच्या पुढं तुम्हाला त्या ठिकाणी डू डज डिड पैकी काय घ्यावं लागेल हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. आणि जर आपण वाक्यामध्ये डज घेतलं, डज, तर गोज या शब्दाचं पुन्हा काय होईल, गो आपल्याला असं लिहावं लागेल. आणि मग आपल्याला व्हेअरचं वाक्य तयार होईल. मग टू विलेज हा शब्द कॉम्प्लिमेंटरी पार्ट आहे, म्हणून गोज या शब्दाला आपण काय म्हणणार, इन ट्रान्झिटिव्ह वर्ब आपण असं म्हणणार. पहा मित्रांनो, अतिशय सोपा भाग होता आणि आहे. आपण आतापर्यंत ट्रान्झिटिव्ह वर्ब पाहिले आणि इन ट्रान्झिटिव्ह वर्ब पाहिले. आता आपल्याला पुढील लेक्चरमध्ये पाहायचं आहे रेग्युलर वर्ब, इरेग्युलर वर्ब, मेन वर्ब, ऑक्झिलरी वर्ब असे पॅटर्न आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तरी पण तुम्ही काय करा, हे सगळे एक्झाम्पल वहीमध्ये लिहून घ्या. 5वं वाक्य डब्ल्यूचा प्रश्न पण बनवा आणि खाली येणारा जो क्रियापद आहे ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब पण असं लिहा. आणि सगळ्या वाक्यांचा या पॉईंटचा फोटो वहीमध्ये मोबाईलमध्ये काढायचा आहे. मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला फोटो तुम्हाला पाठवायचा आहे. आणि राहिलेला भाग आपण आता नंतर पाहूया, पुढील लेक्चरमध्ये पाहूया. धन्यवाद.